देवेंद्रजी, आता रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होऊन बरेच महिने झालेले आहेत, तरी त्यांची कार्यकारिणी काही जाहीर होऊ शकलेली नाहीये. नेमक्या काय अडचणी येत आहेत या पदाधिकाऱ्यांच्या? काही अडचणी नाही आहे. मला असं वाटतं कधी पुढच्या 8-10 दिवसात ती जाहीर होईल. सर, या बैठकीच्या निमित्त भिडे गुरुजींनी आपली भेट घेतलेली आहे. भिडे गुरुजी मला इन्व्हिटेशन द्यायला आले होते. त्यांची जी मोहीम चालते त्यांनी मला त्या मोहिमेमध्ये निमंत्रण दिलेलं आहे. डिसेंबरमध्ये आहे ती. त्याचं निमंत्रण दिलेलं आहे. मी त्यांना सांगितलं आहे मला त्यावेळेस निवडणुका बघून शक्य असेल तर मी येईन. सर, सांगलीत जयंत पाटील आणि पडळकरांचा वाद संपायला थांबत नाहीये. कारण आज पुन्हा पडळकरांनी आरोप केला की जयंत पाटलांनी काही जमिनी हडप केल्या तिकडल्या व्यापाऱ्यांच्या. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये वैयक्तिक टीका हा जो भाग आहे याला आमचा देखील आक्षेप होता. कोणीच कोणावर वैयक्तिक टीका करू नये असं आमचं स्पष्ट मत होतं. ते आम्ही पडळकरांना देखील सांगितलं आणि चंद्रकांत दादांनी स्वतः पुढाकार घेऊन त्या ठिकाणी वैयक्तिक जो वाद आहे, चिखलफेक आहे, ती मिटली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न केलेला आहे. आता बाकी काही राजकीय आरोप प्रत्यारोप ते होत राहतात. तुम्ही जे म्हणतायत की महायुतीचा धर्म पाळला पाहिजे, त्यातीलच महायुतीमधील जे माजी आमदार आहेत रवींद्र दंगेकर, ते निलेश घायवळ प्रकरणावर अनेक टीका टिप्पणी करतायत मोठमोठ्या नेत्यांवर, तुमच्या भाजपातील नेत्यांवर. तर त्यावर तुम्हाला काय म्हणणे, काय सांगताल महायुतीचा घटक? नाही, मी त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे. मी त्यांचे जे बॉस आहेत त्यांच्याशी बोलेन ना. एकंदरीत नाही, त्यांच्या बॉसशी बोलेन. सर, जैन मुनींनी वक्तव्य केलं राजकीय पक्ष काढू, तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री झाला ते त्यांच्याच पाठबळावरती असं म्हटलंय आणि कटंगे तो बटंगे, त्याच्यामुळे एकत्र राहा आणि राजकीय सत्ता उलथवण्याची ताकद तयार करा अशा स्वरूपाचं वक्तव्य केलंय. आता हे कोणी केलंय हे मी बघितलेलं नाही, पण साधारणपणे जे सगळे जैन मुनी आहेत हे अतिशय त्यागानं जीवन जगत असतात. सगळ्यांना जगण्याचा उत्तम मार्ग ते सांगतात, अहिंसेचा मार्ग सांगतात आणि अपरिग्रह हा एक अत्यंत महत्त्वाचा जे मूल्य आहे ते शिकवण्याचं काम आमचे जैन मुनी करत असतात. त्यांच्याबद्दल नितांत आदर आम्हाला आहे आणि साधारणपणे जे जैन मुनी आहेत ते ज्या प्रकारे त्या ठिकाणी चांगला मार्ग सांगतात त्या मार्गावर चालण्याचा आम्ही प्रयत्न करतो. बाकी आता कोणी काही बोललं असेल तर मला त्याची माहिती नाही, त्यामुळे मी त्याच्यावर बोलू शकणार. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.